मग तुमच्याकडे गाड्या आहेत, घोड्या आहेत, हेलिकॉप्टर घ्यायची तयारी चालू आहे आणि एक गोमाता तुम्हाला पाळता येत नाही का? पण खरं म्हणजे हे शेतकऱ्याचं काम आहे. गोमाता सांभाळली पाहिजे, गोधन सांभाळ. या देशाचं वैभव आहे गोधन. पूर्वी नंद राजाचं काही नंद हे पदवी आहे. हे पदवी कशाला केव्हा मिळत होती? 9 लक्ष गाई ज्याच्या घरी आहेत त्याला ती नंद पदवी मिळायची. नंद, उपनंद वगैरे. आता हे सगळं मला आता देशात 9 लाख ठेवला की काही सांगता येत नाही. म्हणून जेवढं करता येईल तेवढं आपण गोमातेचं रक्षण करा. नाही तुमच्याकडून होत असेल तर जे करतात त्यांना थोडं सहकार्य करा. आणि हे सगळं महाराज करून आले, त्यांना सुद्धा बऱ्याच प्रसंगाला सामोरं जावं लागते. गोमातेचं फार अवघड आहे. त्याच्यात देवच मागे लागते. देवच मानू आपण आता. त्या आता गोवंशावरच ते गाठी गाठी कोणता रोग आहे? लंपी रोग आलेला. आता आमच्या गोशाळेत लंपी झालेला 4-5 वासरांनाच झालेला. मग आता ते लंपी झाला ते फुटले तर त्रास होते. डॉक्टर मंडळी येतात, करतात. देवाला आता काही देवाने घेतले, कमरेवर हात ठेवून डोळे लावून घेतले, तुमचं तुम्ही पहा म्हणतात. मग आम्ही फुकटच वाऱ्या करून लावलो आषाढी कार्तिकी. देवाला सांगू बाबा आम्हाला काही देऊ नको, गोमातेकडे तर पाहा ना. किती हाल आहेत. लंपीचा आजार आहे, खाण्यापिण्याची गरज आहे आणि त्याच्या गोमातेचं सगळे करताना किती क्रूरपणे. आता तो स्वतः इथला विषय नाही. स्वतः